आपल्या सोबत सध्या मंत्री गुलाबराव पाटील देखील आहेत। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। पाटील साहेब, अत्यंत दुःखद क्षण आहे हा प्रत्येक शिवसैनिकासाठी। आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, एक सर्वसाधारण शिवसैनिकापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत जाणारा हा एक शिवसैनिक ज्यांनी बाळासाहेबांची पहिल्यापासून जी साथ दिली ती शेवटापर्यंत दिली। दुसरं म्हणजे या माणसाने शिस्तीने काम केलं। दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर जाणे, वेळेवर काम करणे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्यावेळेस शिवसेना मैदानात आली आणि तिचं व्यापक स्वरूप हिंदुत्वामध्ये ज्यावेळेस केलं त्या सगळ्या वेळेस हे पहिल्या फळीतले नेते म्हणून त्यांनी काम केलं। मला तरी असं वाटतं की त्यांच्यासारखा एक शिस्तबद्ध शिवसैनिक आणि मराठी माणसाची मान उंचावणारा शिवसैनिक ज्याने मुंबईमध्ये तर नाव केलंच, महाराष्ट्रात तर नाव केलंच, पण दिल्लीच्या तख्त्यावर सुद्धा पहिले शिवसेनेचे लोकसभा अध्यक्ष होण्याचा मराठी माणूस म्हणून त्यांनी जो मान मिळवला त्याला खरंच त्यांच्या कामाची पावती आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा त्यांचा दिल्लीमध्ये फार मोठा सहभाग होता। अशा या निष्ठावंत शिवसैनिकाला, बाळासाहेबांच्या खऱ्या लाडक्या शिवसैनिकाला मी माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे आणि मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। ही पोकळी आता कधी न भरून निघणारी आहे, पण त्यांच्या कार्याकडे बघून आमच्यासारख्या शिवसैनिकांना जी पुढच्या काळात संधी मिळाली तर हे अशा नेत्यांच्या कामामुळेच मिळाली असं मला या ठिकाणी वाटतं। पाटील साहेब, आपण जेव्हापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आपण साहजिकच आहे जोशी सरांसोबत परिचय होताच आणि खूपदा भेटण्याचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा, त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा योग आलाच असेल। पण गेल्या काही वर्षात ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर होते। शिवसेनेमध्ये इतकी स्थित्यंतर झाली गेल्या काही वर्षात, त्यांच्या मार्गदर्शनाची किंवा त्यांच्या एकंदरीत राजकारणामध्ये सक्रिय असण्याची कमतरता जाणवली या काळात? निश्चितपणाने या काळामध्ये आपण पाहिलं असेल की हे जुने नेते ज्यांनी म्हणजे पहिल्या फळीतली नेते मनोहर जोशी असतील, प्रमोद नवलकर असतील, सध्या आमचे दिवाकर रावते साहेब असतील, असे हे जे नेते आहेत की ज्यांनी शिवसेना संघटना बांधलीच, पण ज्यावेळेस शिवसेनेला काही अडचणीचा काळ आला, चांगला काळ आला, त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनानेच शिवसेना पुढे वाटचाल करू शकली। सध्याच्या स्थितीमध्ये जर ते चांगली तब्येत राहिली असती तर कदाचित आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा याचं मार्गदर्शन मिळालं असतं, पण शेवटी तब्येतीच्या पुढे कुठे जाता येत नाही। पण त्यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या मेहनतीमुळेच आमच्यासारखे लोक मंत्री होऊ शकले, मुख्यमंत्री होऊ शकले। पाटील साहेब, आपली त्यांच्याशी शेवटची भेट नेमकी केव्हा झाली होती? त्यावेळच्या काही आठवणी किंवा या संपूर्ण राजकीय कारकिर्दीच्या दरम्यान आपल्या काही त्यांच्यासोबतच्या आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर करता? मला आठवतं की ते ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी एका शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होता आणि माझ्या गावावरूनच त्यांचा दौरा होता आणि त्यांनी मला संध्याकाळी मी बरोबर 8 वाजता तुमच्या गावावरून जाईल अशी वेळ दिली होती। ती बरोबर 8 वाजता आले। आम्हाला वाटलं नेते लोक नेहमी तास 2 तास उशिरा येतात, पण वेळेवर शिस्तीवर चालणारा हा माणूस होता आणि वेळेवर चालणारा माणूस होता। मला तरी असं वाटतं की काम करताना हसत खेळत त्यांची कामं असायची आणि आता ज्यावेळेस ते आजारी होते तर त्यांना बघण्याकरता आम्ही गेलो होतो, पण त्यावेळेस ते अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही। पण बऱ्याच वेळेस आमच्या त्यांच्याशी भेट्या झालेल्या आहेत आणि ते नेहमी गोड बोलणे, आपली विचारपूस करणे हा एक त्यांचा छंद होता। मला तरी असं वाटतं की त्यांच्या जीवनातल्या अशा बऱ्याच आठवणी आहेत की त्या सांगण्यासारख्या आहेत, पण शेवटी आता आजचा काळ जो आहे, आजची जी वेळ आहे ती त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची असल्यामुळे जेव्हा पुढचा काळाचा वेळ येईल त्यावेळेस त्यांच्या जीवनावरच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगता येतील। ठीक, पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। मंत्री गुलाबराव पाटील देखील होते आपल्यासोबत, त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणतायत की खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे